मला प्रत्येक टायमाला असतो, खास करून भाऊ झाला, आतिश झाला, परत आमचे समीर शेठ बागराव झाले, प्रसाद भंडारी झाला, सत्यमामा झाला, सर्वांचे आभार व्यक्त करतो. मेन खास करून यश वेखंडे रॉयल स्पोर्ट्सचे, कारण का ते प्रत्येक वेळेस आम्हाला बॅट वगैरे देतात खेळायला, चांगल्या बॅट देतात खेळायला. खास करून मी यश वेखंडे याचे आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम राहू द्या. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच रोहन शेळके, कॅप्टन कुल. या ठिकाणी नामदेव शेठ अधिकारी म्हणजे सर्वांचा लाडका आवाज बुवा शेठ यांचं शुभ आगमन व्यासपीठावर होतं. त्यानंतर काही वर्षापूर्वी स्वर्गवासी झालेले अनिरुद्ध त्यांचे वडील सुनीलजी खाडे सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतं. त्यानंतर उपकार मित्रमंडळाचे रमेशजी गोणे यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आणि सत्कार करण्यात येईल. मॅच चालू करायची आहे, पाहुणे येतील तेव्हा मॅच थोडी स्टॉप करूया. सामना सुरू झालाय. हॅलो चेक. इथे पहा बालीनं उडवलं हेलिकॉप्टर. Thank you, sir. झेलची संधी, सीमारेषेवर झेल टिपलाय आणि मैदानात वाघाची शिकार झाली आहे. बाली भागरे बॅक टू द पॅव्हेलियन. हॅलो हॅलो. या ठिकाणी शहापूरमध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा, ब्रँड इज ब्रँड म्हणून ज्यांची ओळख नामदेव शेठ अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत, परंतु बुवा शेठ हे नाव प्रत्येकाच्या जिभेवर आणि प्रत्येकाच्या हृदयावर आपल्याला ऐकायला मिळतं. बुवा शेठ आपण आलेला तर आपलं देखील हार्दिक स्वागत. आमचे सन्मान्य सुनीलजी खाडे सर असतील, माझे मार्गदर्शक, तसेच ओमकार मित्रमंडळाचे अध्यक्ष रमेशजी गोणेसाहेब, पिंट्याजी अंधाडे, सर्व जे जे आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावर नुकताच आगमन झालेल्या प्रमुख मान्यवरांचं हार्दिक स्वागत. हॅलो. इथं सुरुवात संमिश्र झाली. हॅलो चेक. फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. चौकार. थँक्यू 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 थँक्यू. हॅलो चेक. हॅलो चेक. आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. या ठिकाणी खाडे सर, मयूर आवाज खोल थोडा. आज साहिलचा वाढदिवस आहे, त्याचा वाढदिवस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेच साजरा करूया. ओव्हर झाल्यावर करूया. ओके. मयूर गोलंदाजी करतोय, चांगल्या दर्जाचा टप्पा त्याचा पाहायला मिळालाय. या अगोदर आपण पाहिलं बालीनं षटकार ठोकला, त्याची विकेट मिळाली. अर्जुननं चौकार ठोकला, सिंगल घेतलीये. स्कोरबोर्ड वरती थोडीशी हालचाल, रेलचेल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन मातब्बर संघांच्या दरम्यान चाललेली झुंज आपण एन्जॉय करताय. अर्थातच किशोर खाटेकर साहेबांनी प्रस्तुत केलेली टीम आहे राजे बॉईज आणि त्यांच्या विरोधात हार्दिक स्पोर्ट्स शहापूर, अर्थातच हरीशजी पष्टे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती. बिग फाईट मॅच, दोन्ही संघांच्या दरम्यान काठीकी टक्कर. निश्चित आपण पाहाल धावफलकावरती आहेत 11 धाबा. नेल्सन फिगर 1 गडी बाद 11 धाबा धावफलकावरती आहेत. आणि राजे बॉईज टीमसाठी मौर्य एंटरप्राइजेस तथा करिश्मा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा विमलेशजी मौर्य आणि सोनू मौर्य यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा स्वीकार केलाय. बॅटिंग चांगली करतोय, फॉर्म मध्ये बॅट्समन, ठोकलाय चौकार. थँक्यू 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 डीजे डीजे थँक्यू. वन मॅन शो डॅशिंग मॅन माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. श्रेयसदादा यांचे जिवलग मित्र आणि नेहमीच त्यांना आधारस्तंभ म्हणून त्यांची साथ, मोलाची साथ मिळत असते.
ते सन्माननीय बबलू शेठ हरड साहेब आणि सर्व मित्रपरिवार यांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आपलं शैलदादा वेकंडे यांच्या वतीनं ओवी स्पोर्ट बिरवाडीकरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बबलू शेठ हरड आणि सर्व मित्रपरिवार प्लीज व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चलूया जाऊया व्यासपीठावर. साहिलचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करूयात. पण थोडा वेळ घेतोय, चला लवकर. साजरा करण्यासाठी प्रमुख पाहुणे आमचे आदरणीय बुवा शेठ अधिकारी साहेब, सुनीलजी काळे सर, रमेशजी गोणे, पिंट्या शेठ अंडाडे आपण देखील यायचं आहे. साहिलचा वाढदिवस आहे. बँजो मास्टर एक चांगली धून साहिलच्या वाढदिवसासाठी या ठिकाणी पेश. साहिल वाला कुमार साहिल, वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा. सर्व आयोजन कमिटी चला सगळं यायचंय. चला केक कापण्याचा कार्यक्रम. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर साहिल, हैप्पी बर्थडे टू यू. ला 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 ला. साहिल भावाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. साहिल तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सामना सुद्धा चालू आहे. षटक संपले. पहिलं धावफलकावरती 15 गोल 16 धावा, 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार. वासुदेव आलाय. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनं फटका खेचलाय. सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग सुंदर. किशोर परटोले त्या ठिकाणी चेंडू पकडून फेकलाय. सिंगल, एक धाव. या ठिकाणी आपल्या संस्कृतीमध्ये चांगलं नातं असतं ते म्हणजे मामा भाचा, आणि त्याच भाच्याचे मामा आणि भाच्या असे आहेत की या स्पर्धेचे वन मॅन डॅशिंग मॅन पर्सनॅलिटी शैलदादा वेकंडे यांचे मामा आदरणीय राजकीय नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं, या गावचे सुपुत्र डॉक्टर निखिलजी काळे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय डॉक्टर निखिलजी काळे साहेब, आणि आज त्यांचा देखील वाढदिवस आहे. डॉक्टर निखिलजी काळे साहेबांना शैलदादा वेकंडे यांच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्या वतीनं आणि ओवी स्पोर्ट बिरवाडी यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जिओ हजारों साल, साल के दिन 50,000. हॅपी बर्थडे टू यू डियर डॉक्टर निखिल खाडे सर. थँक्यू सो मच. स्वागत झाले षटकारानं. कॅन्डी ऑन फायर, सिक्सर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर वन मॅन शो डॅशिंग मॅन माननीय श्री शैलदादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मध्ये आगमन होत आहे. डॉक्टर निखिल खाडे सर, आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. बँजो यांना विनंती आहे की आपण साहेबांच्या स्वागतासाठी वाढदिवसाची धून या ठिकाणी पेश करायचे. त्यांचा देखील वाढदिवस आहे. निखिलजी खाडे सर, आपण आलात. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बँजो एक मिनिट पंच, एक मिनिट. निखिल खाडे सर, आपण यायचं आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. बँजो एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. आज त्यांचा वाढदिवस आहे. थँक्यू. सर्व बँजो टीमचं मी मनापासून अभिनंदन करेल
की तुमच्याचमुळे आज या कार्यक्रमाला शोभा आली असेल असं वाटतं मला. डॉक्टर निखिल खाडे सरांचं शुभागमन व्यासपीठावर आपण पाहतोय. त्यांच्या समवेत राजकीय पटलावर त्यांचं अग्रगण्य नाव आमचे आदरणीय मार्गदर्शक बुवा शेठ अधिकारी साहेब DJ. धन्यवाद. कडक बॅटिंग, 30 धावा धावफलकावरती आहेत आणि एक गडी बाद 30 धावा असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही ऑनलाईन जोडले गेलेल्या लाडक्या प्रेक्षकांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, फायनलचा दिवस आहे आणि आज बघा या ठिकाणी मंचावरती भरपूर पाहुण्यांची मान्यवरांची मला पुन्हा उपस्थिती एकदा आम्हाला श्रेयस दादांचा कॉल आलेला आहे. कारण मित्र या ठिकाणी येत असतात. आपली भारतीय संस्कृती म्हटलं तर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपल्या संस्कृतीचं आद्य कर्तव्य असतं. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे भाऊ शेठ हरड आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व मित्र परिवार आपल्याला कोणतंही कारण न देता व्यासपीठावर आगमन करायचं आहे असं आम्हाला सूचना आलेल्या आहेत. तर मी आमंत्रित करतोय भाऊ शेठ हरड आणि सर्व मित्र परिवार. थँक्यू. 31 धाबा इथं धावफलकावरती आहेत. 30 धाबा, चांगली बॅटिंग करतायत. निश्चित आपण पाहता इथं मोठी विकेट. अर्जुन बांगर रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जातोय. लागलेला झटका. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर या टीमला लागलेला हा दुसरा झटका स्कोअरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच छोटासा स्वल्पविराम लावलाय. दुसऱ्या बाजूने कॅन्डीचं वादळ आलंय. अर्जुन बांगर स्वस्तात बाद होत असताना सुरुवातीला बाली बाद झाला, इथं अर्जुन बाद होतोय. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर टीमची धावसंख्या 30, षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि वासुदेव आला रे आला विकेट मिळालेली आहे. धावफलकावर आहेत 30 धावा. गोलंदाजी मार्कवरनं टीमला कंट्रोल करत असताना, टीमला लीड करत असताना अनुभवाचा पूर्ण वापर इथं करतोय वासुदेव. इथे पहा आल्या पहिल्याच बॉलवरती केलाय आडव्या बॅटचा बार. सीमा रेषेवर फिल्डर तैनात. व्ह्यूवर असणे अंतर्गत. बिग फिश इन द ट्रॅप. फलंदाज मैदानात बाद होतोय. कॅन्डी गो. मोठी विकेट. या ठिकाणी श्रेयसदादा वेकंडे साहेब यांचे जिवलग मित्र भाऊ शेठ हरड आणि सर्व मित्र परिवार आपल्याला मनापासून विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठ आमचं सजलेलं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, अतिथीगणांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. श्रेयसदादा वेखंडे यांचे लाडके मामा डॉक्टर निखिलजी खाडे सरांना मनापासून आपण वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. त्याचबरोबर साहिल खाडे मान्यवर सुनीलदादा खाडे यांचे सुपुत्र आहेत. साहिलचा सुद्धा वाढदिवस आहे. या दोनही बड्डे असणाऱ्या या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनापासून आपण आज कौतुक करूयात, त्यांना शुभेच्छा देऊयात. मैदानावरती पहा निश्चित एका पाठोपाठ एक विकेट मिळालेले आहेत. कमबॅकची ग्वाही देत असताना वासुदेवचं हे षटक आलं आणि संघासाठी एक उपयुक्त षटकाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. थँक्यू. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. CNG ग्रुपचे सर्व सुनीलजी विषय आणि आमच्या नडगाव विभागाचे अनबान शान बाळा पाटोळे यांच्या वतीनं, तसेच रॉयल प्लस मेन्सवेअर आमच्या हर्षलजी भोईर, प्रतीकजी वाळिंबे आणि संकेतजी भोईर, रोहितजी पडवल, मनोजजी भोईर यांच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा. विजय काळचिडा आणि दीपक ही जोडी मैदानावरती. पहिलाच बॉल, संधी आली. सोनं केलं जाईल का? सोपा जेल ड्रॉप. सेफ हँड ज्याला म्हटलं जातं. निश्चितच प्रशांत सोपा जेल ड्रॉप करतोय आणि निश्चित एका धावेची भर सुद्धा इथं घातली जाईल. महत्वाच्या एक धावा, एक विकेट इथं असणार आहेत. व्यावसायिक खेळाडू आहेत. जीवनदान द्याल तर निश्चित आपल्याला धोक्याचं ठरू शकतं. इथं संधी निर्माण केली होती प्रफुल्ल सुताराला, ज्यानं मैदान गाजवलंय. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण पाहताय ज्याच्या माध्यमातून भरपूर विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. मॅन विथ गोल्डन आर्म
आटगाव संघाचा सुपरस्टार खेळाडू आहे या वर्षीच्या हंगामात फॉर्म मध्ये इनफॉर्म गोलंदाज प्रफुल्लचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर जातोय त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा कंप्लीट, तिसऱ्या धावेसाठी आली. गुड कॉलिंग, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान चांगलं कॉम्बिनेशन, कॉलिंग, आय कॉन्टॅक्ट. 3 धावा कंप्लीट केल्या. या 3 धावा धावफलकावरती आल्यानंतर स्कोरबोर्ड झाले 34 धावा. या ठिकाणी युवा उद्योजक आणि आमचे परमस्नेही मित्र हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघासाठी ज्यांच्या शुभेच्छा आणि या टुर्नामेंटसाठी आणि आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात ते सन्माननीय सचिन शेठ बांगर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साहेब. या व्यासपीठावर सन्माननीय आमचे डॉक्टर निखिलजी खाडे सर उपस्थित आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. आनंदाचा क्षण आमच्यासाठी देखील हा असेल. साहिलचा वाढदिवस, त्याचं देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना आम्ही या आयोजनाच्या मार्फत देत आहोत. तसेच एक नामवंत खेळाडू शिवशक्ती तुते संघाचे वनमॅन शो सन्माननीय आमचे हरेशजी पांढरे म्हणजे सर्वांचे लाडके यांच्याकडून राजेबॉईज संघासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद हरेश पांढरे. थँक्यू. मॅचकडे आपण जाऊयात. प्रेक्षकांचा जनसागर जयेश सर आपण पाहत्या मैदानाच्या चहू बाजूने आपल्याला भरताना पाहायला मिळतोय. या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आपण स्वागत करू. बॉलला पाठवलं शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चौकार. चार धावा टीमची टोटल स्कोर कार्डवर 38 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रफुल्ल सुतार मॅन फ्रॉम अडगाव सध्या गोलंदाजी करतोय. 2 ओपन संघांमध्ये लढत आपण पाहतोय. हार्दिक स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतो राजेबॉईज शहापूर. या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आणि या 2 संघादरम्यान एक जबरदस्त लढत फाईट आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज विजयच्या पॅटमधनं हा चौकार आला. प्रफुल्ल पुन्हा एकदा सज्ज होता राऊंड विकेटने. ऑन साइडला खेचून मारलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चौकार आल्यानंतर आलाय हा अद्भुत षटकार. चव्वेचाळीस 44. षटक क्रमांक 3 चा खेळ अजून सुरू आहे. एक चांगल्या धावसंख्येकडे पाठलाग सध्या नक्कीच अग्रेसर सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजयचा झेल सोडला होता आणि तो झेल पहा किती महाग होताना दिसतोय संघ राजे बॉय शहापूरला. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र नेहमी सांगितलं जातं क्रिकेटमध्ये. बॅटची कडा इथे विकेट किपरला बीट केलाय. शॉट थर्डमॅनचा बॅकअप अतिशय चांगला आलाय. 1 रन कंप्लीट. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट होत असताना प्रफुल्ल सुतारचं एक महागडं षटक आपण पाहिलं. नवसंख्या स्कोरबोर्डवर 45. 3 ओव्हरचा खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये विजय आणि दीपक जोडी खेळते. विजयनं बॉल फेस केलेत 5. एक षटकार एक चौकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. 12 धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला दीपक आहे. 1 चेंडू त्याने फेस केलाय. 3 धावसंख्येवर तो खेळतोय. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या ठिकाणी 8वं पारितोषिक आम्हाला ज्यांच्या सहकार्यातून मिळालेलं आहे आणि जो संघ आपण पाहता ओवी स्पोर्ट बिरवाडी संघाचे सर्व आमचे सन्मान्य मनीषजी खाडे यांची मेहनत आणि मनीषजी खाडे यांच्यावर असलेलं प्रेम पाहून आम्हाला 8वं पारितोषिक ज्यांच्या सहकार्यातून मिळालं. आय काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र विशे साहेब यांच्या वतीनं आम्हाला जे पारितोषिक मिळालं. साहेब आज महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर असले तरी आपण दिलेलं प्रेम, आपण दिलेल्या शुभेच्छा या आमच्या मनात आणि सार्थ ठरतील. आपले आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि आपण आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल देखील आपला आभार. आयोजन कमिटीच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीनं आणि सन्मान्य आमचे मनीषदादा खाडे यांच्या वतीनं देखील जितेंद्र विशे साहेब आपले आभार आभार आभार. 45. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. गोलंदाज होता मयूर अंदाडे. सेकंड ओव्हरमध्ये 14 आल्या. वासुदेव मॅन फ्रॉम कोसळे त्याच्या माध्यमातून 2 विकेट त्याने प्राप्त केले. प्रफुल्ल सुतार अडगावचा खेळाडू आहे. त्याच्या ओव्हरमध्ये आला 15. एकंदरीत चांगली
धावगती प्रत्येक ओव्हरच्या मागे ठेवली आतापर्यंत हार्दिक स्पोर्ट्स हरेश पष्टे साहेब नगरसेवक शहापूर यांनी हा संघ एकसंध केला. संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला किशोरजी खाटेकर साहेब यांचा राजे बॉय शहापुरा संघ. दोन संघादरम्यान बिरवाडीकरांच्या मैदानावर घमासान क्रिकेटच्या परिपटलावर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. भूषण आलाय गोलंदाजीसाठी. भूषण तारमळे मॅन फ्रॉम शेरे. चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. हो चांगला बॉल आहे. भन्नाट वेग होता. फुल लेन्थचा बॉल पूर्णपणे बीट केलाय. जबरदस्त गोलंदाजी शेरे गावामध्ये. नक्कीच आपण एकंदरीत पाहिलं तर गोलंदाजांची खाण आहे आणि नडगाव संघाचा आयकॉन खेळाडू देखील त्याला निवडलं गेलंय. ही मागणी आहे. अल्पावधीमध्ये जर आपण पाहिलं तर स्वतःला सिद्ध केलं ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि त्यानंतर आपण पाहताय ओपन क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी. ऑन साइडला फटका चांगला. विजयच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. सन्माननीय समीरजी म्हाळुंगे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. मी साहेबांना आमंत्रित करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आपलं देखील आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. समीरजी म्हाळुंगे साहेब जेव्हा येतील तेव्हा फायरवर्कचे आमचे कर्मचारी यांचं देखील मी आभार आणि कौतुक करतो. आज चांगली सेवा आपण आम्हाला देतात. समीरजी म्हाळुंगे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. शेषदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 मंडळी सांगायला आनंद आणि सार्थ अभिमान वाटेल की कोणती स्पर्धा पाहिली तर आर्थिक सहकार्य आल्याशिवाय स्पर्धा होत नसते. पहिलं पारितोषिक नव्हे, दुसरं पारितोषिक नव्हे, बाईक नव्हे, काय जिथे कमी तिथे फक्त श्रेयसदादा. तब्बल 2 लाखाचे सहकार्य ज्या श्रेयसदादाने दिलेलं आहे त्याचं आयोजन कमिटीच्या वतीनं, ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं आणि क्रिकेटच्या या दुनियेमध्ये त्यांचं आम्ही हार्दिक आभार आणि प्रेम व्यक्त करतोय. थँक्यू श्रेयसदादा वेखंडे साहेब. नक्कीच जयेश सर, अजून मैदानाच्या चौबाजूला जो प्रेक्षक राजा आहे त्यांच्यासाठी देखील तुमच्या माध्यमातून 2 शब्द जरूर आले पाहिजेत. कारण पहा सकाळच्या सत्रापासून इथे आपण पाहिलं तर भरपूर मोठी गर्दी बिरवाडीकरांच्या आयोजनाला आली आहे. धावशीची संधी आहे. डायरेक्ट हिट केला बॅकअप उशिराने. 2 धावा कंप्लीट. चुका सध्या राजे बॉईजचा माध्यमात या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये होत आहेत. 2 धावा इथे मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे सरकतील. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात 53. आणि या ठिकाणी मी मगाशीच म्हटलं, आमचे जगदीश तारमळे सर म्हटले की प्रेक्षक म्हणजे कोण, तर घरी पाहुणा आला तर आपण डाळ भातावर त्याला पाठवत नाही. ताटामध्ये 2 भाज्या किंवा 1 भाजी असल्याशिवाय अन्नाचं पूर्ण ताट पूर्ण होत नाही. त्याप्रमाणे देखील क्रिकेटमध्ये जर प्रेक्षक नसेल तर हा क्रिकेटची पंढरी उभी राहत नाही. तमाम या प्रेक्षक राजासाठी श्रेयसदादा वेखंडे यांच्याकडून हार्दिक आभार व्यक्त होत आहेत आणि श्रेयसदादा वेखंडे यांच्याकडून सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. धन्यवाद. पुनश्च एकदा आपण पाहताय या दैदिप्यमान आयोजनाला प्रेक्षक राजाच्या माध्यमातून नक्की 4 चांद लागलेले आहेत. हो चांगला बॉल फिरवलाय, समोरून फिरवलाय, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. गतीमध्ये परिवर्तन आणि एकंदरीत भूषण तारमय पुनश्च एकदा कमबॅक करतोय. यंगस्टर आहे आणि कॅपॅबिलिटी या खेळाडूकडे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुमच्याकडे सरावमध्ये सातत्यता असेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध मैदानामध्ये करू शकता आणि तेच मैदानाच्या मध्ये दाखवतोय भूषण बळीराम तारमय. चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची. उंच हवेमध्ये मिस टायमिंग आहे. फटका झेल होणार नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये जाऊन हा बॉल पडेल. बॅकअप जोपर्यंत येईल. 2 धावा कंप्लीट. तिसरीसाठी आलेत फार वेगाने. तिसरी धाव. दोन्हीच खेळाडू एकाच एंडला विकेट सॅक्रिफाईस करताय विजय आणि ते फलंदाज तिसऱ्या धावेसाठी धाव बाद. फलंदाज बाद. फायर्स या ठिकाणी ज्यांचं सहकार्य नेहमी चषकासाठी होत असतं या गावचे युवा नेतृत्व सन्माननीय समीरजी म्हाळुंगे साहेबांचं शुभागमन होत आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत. बँजो एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. थँक्यू. वेलकम समीरजी म्हाळुंगे सर. थँक्यू. फायरवर्कचं देखील मी कौतुक करेल. आमच्या पाहुण्यांचं स्वागत आम्ही जल्लोषात आपण करतात.
यानंतर पाहुण्यांचं व्यासपीठावर आपण सन्मान आणि स्वागत सोहळा घेणार आहोत. जगदीश सर स्कोर सर. येस 55 धावा 55 ऑन हॉर्न साइडला स्लॉक स्वीप केलाय कॅप मध्ये अलॉंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग किशोर पटोले एकाच ऍक्शन मध्ये चेंडू करून पॅरल थ्रो दिलाय. एकच धाव इथे मिळेल शेवटच्या बॉलवर. धावसंख्या 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. ते राजेबॉय शहापूर संघासमोर बॅटिंग करत असताना हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाने. थँक्यू. थँक्यू. ओमकार मित्रमंडळ अध्यक्ष रमेशजी गोणे, युवा उद्योजक आमचे सन्माननीय. या ठिकाणी मी नक्कीच पुन्हा एकदा आठवण करून देईल की गेल्या वर्षी देखील मी आठवण केली होती, मरावे परे कीर्ती रूपे उरावे. परंतु आज मुलाची उणीव न भासता दुःख स्वतःकडे ठेवून गावासाठी नेहमी 2 हात सडल पुढे करणारं व्यक्तिमत्व मी नेहमीच त्यांना म्हणत असतो. शहापूरच्या राजकीय क्षेत्र असो, आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्र असो, नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि चांगल्या कामाला कुठेतरी 2 हात पुढे केले पाहिजेत आणि चांगल्या कामासाठी नेहमीच उपस्थित राहणारे आमचे सन्मानित सुनील खाडे असतील. आज त्यांचा मुलगा गेल्या वर्षी स्वर्गवासी जरी झाला असेल परंतु त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. त्याची बॅनर देखील आपण यूट्यूबला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून बघत असतो. त्या आठवणी असतात आणि आठवणी का राहतात तर आपण केलेलं कार्य, आपण दिलेलं प्रेम. स्वर्गीय अनिरुद्धला या आयोजन कमिटीच्या वतीनं, ओवी स्पोर्ट बिरवाडीच्या वतीनं, माननीय श्री श्रेयसदादा वेकंडे यांच्या वतीनं आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं त्याला आम्ही भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतोय. आणि ओमकार मित्रमंडळ यांच्या वतीनं अनिरुद्धच्या स्मरणार्थ आम्हाला जे आर्थिक सहकार्य आले मनीषजी खाडे यांच्या शुभ हस्ते, यांच्या हस्ते आपण सुपूर्त करायचं. आणि व्यासपीठावर जेवढे जेवढे उपस्थित आहेत सदस्य जोरदार टाळ्या घ्या. अनिरुद्धच्या स्मरणार्थ बघा एक उपक्रम, क्रिकेटसाठी आर्थिक सहकार्य ओमकार मित्रमंडळ असेल, तसे आमचे सन्माननीय मार्गदर्शक सुनीलजी खाडे सर मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो. थँक्यू. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आणि सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजलं जातं. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय या दादासाहेब खाडे यांच्या स्मृतींना आठवण देण्यासाठी, स्मृतींना उजाळा देण्यासाठी खाडे सर या ठिकाणी आपण हा पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम हे आपलंच सगळं वैभव आहे. परंतु मी मागाशीच म्हटलं आयुष्यामध्ये काय कमवा तर माणुसकी कमवा. ज्या घराण्याने कमवलं ते म्हणजे खाडे घराणं. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेबांनी केलेल्या या तळगाळासाठी, या गोरगरीब जनतेसाठी आणि गोरगरीब मुलांसाठी जे शैक्षणिक कार्य केलं, जे राजकीय आर्थिक सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये जे नाव अजरामर ठेवलं आणि त्यांच्या आठवणींना आज या ठिकाणी आपण उजाळा देतोय. माननीय श्री श्रेयसदादा वेकंडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा, तसेच ओवी स्पोर्ट बिरवाडी यांच्या अथक परिश्रमातून साकार झालेली स्पर्धा हे गोड स्वप्न आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. सन्माननीय डॉक्टर निखिल खाडे सरांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस देखील आणि त्यांना शुभेच्छा देखील मी आमंत्रित करतोय. बुवाशेठ अधिकारी साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर निखिल खाडेकर सरांना शुभेच्छा देऊया. बँजो एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. सगळ्यांनी यायचे, सगळ्यांनी. थँक्यू. यानंतर मी मगाशीच म्हटलं शहापूर तालुक्यामध्ये स्पर्धा आपण बघत असतो. जरी राजकीय पटलावर अग्रगण्य नाव असेल परंतु क्रिकेटवर ज्यांचं नेहमीच प्रेम, हरिओम मित्रमंडळ धर्मवीर चषक असेल किंवा खाडे मैदानाच्या वर ज्या नावाची चर्चा, ब्रँड इज ब्रँड, बुवाशेठ अधिकारी साहेबांचं स्वागत आणि सन्मान. मनीषजी खाडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आमचे मार्गदर्शक क्रिकेटवर ज्यांचं प्रेम, बुवाशेठ अधिकारी साहेबांचं स्वागत आणि सन्मान मनीषजी खाडे साहेब यांच्या शुभ हस्ते होत आहे. बॅट्समन चला मैदानामध्ये. बॅट्समन डीजे एक चांगलं संगीत साहेबांच्या स्वागतासाठी. तर
या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य ज्यांच्याकडून मिळालं, ग्रामपंचायत बिरवाडी ग्राम विकास अधिकारी विजय जाधव साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. विपुल गाडेकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विजयजी जाधव साहेबांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत विपुलजी गाडेकर साहेब आपल्या शुभ हस्ते करायचंय. यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुनील काळे सर निखिलजी खाडे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या दानशूर दात्याचं या चांगल्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओमकार मित्रमंडळ नावातच गणेशाचं वंदन आणि आपल्याला विघ्न आणि सुख आलं तर गणेशाला आठवत असतो. थँक्यू डीजे, थँक्यू. चला साडगाव संघ आणि गोठेकर संघ टॉस साठी या. टीम साडगाव आणि गोठेकर, टीम साडगाव आणि गोठेकर संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या लगेच. थँक्यू. तसेच बबलू शेठ आरेट साहेब यांचं स्वागत आणि सन्मान मी सुनीलजी काडे सरांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आजच्या पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बबलू शेठ आरेट साहेब आपण पुढे यायचंय. सुनीलजी काडे सरांच्या शुभ हस्ते सर्व मित्रमंडळ आपण देखील यायचं. आपल्या सर्वांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. चला मॅच सुरू ठेवा, कंटिन्यू, जास्त वेग होऊ नका. जाऊयात मॅचच्या दिशेनं. सत्कार सोहळा सध्या व्यासपीठावर आपले आदरणीय जयेश भालके सर घेत आहेत. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून खेळला, अतिशय चांगला फटका आहे. पराग तारमळे या खेळाडूनं मैदानाला आग लावली आहे सकाळच्या सलगचा दुसरा चौकार. एक ऑन साइड एक ऑफ साइड. पराग तारमळे जबरदस्त बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम शेई. सलगचे 2 चौकार आहेत. हो यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल आहे, खोदून काढला, सन्मान दिला त्या बॉलला, ऑनसाइडला टर्न केलंय. थँक्यू सर. या ठिकाणी आम्हाला श्रेयस दादांचा कॉल आला होता आणि त्यांनी आम्हाला एक माहिती दिली, चांगली माहिती आहे. जगदीश सर इको सेन्सिटिव्ह जो लढा चालू झाला म्हणजे आपल्याला आयुष्य व्यवस्थित जगलो पाहिजे, तो इको सेन्सिटिव्ह झोन या लढ्यासाठी सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला असेल आणि सुरुवात ज्यांनी केली असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर निखिल खाडे सर. थँक्यू डॉक्टर निखिल खाडे सर. आपण ज्या लढ्यासाठी उतरलात आपल्या शुभेच्छा आमच्या वतीनं देखील करतोय आणि परमेश्वराचरणी प्रार्थना करतोय. थँक्यू डॉक्टर निखिल खाडे सर. 9 धावा. हेमंत अर्जुन चांगलं बॅटल आहे. हेमंत सोकांडेच्या बॅट मधनं बॉलला आकाश दाखवलंय. आकाशाला सत्तावन्न धाव संख्येचं टार्गेट. टिट फॉर टॅटचं शास्त्र प्रत्युत्तर. तुम्ही मारले आम्ही देखील मारणार हे सांगतात टीम राजे बॉय शहापूर. हेमंत सोकांडे या खेळाडून देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपला बॅटिंगचा जलवा दाखवलाय. अर्जुन बांगरच्या समोर पहिलाच बॉल फेस करत असताना मिड विकेटला एक टोळे जंग प्रहार. आकाशाला गवसणी घालणारा षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. ही मॅच रोमांचकारी होईल. उदंड नक्कीच उपस्थित सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय दुनियेमध्ये मनपूर्वक हार्दिक सस्नेह स्वागत.
यावेळी टप्पा पडला, हलकासा कट झाला बाहेरच्या दिशेला, कमबॅक केलाय. तालुका टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला शहापूर तालुक्यातील तर हे दोन दिग्गज अष्टपैलू खेळाडू आहेत. एक बोरशेतीचा अर्जुन बांगर तर दुसऱ्या बाजूला अडगावचा हेमंत सोकांडे. चांगला बॅटल, चांगलं कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या दोन्ही खेळाडूंच्या मध्ये. समोर लॉंग ऑनला गॅप मध्ये बॉल वन बाउन्स ओव्हर द रो. हेमंतच्या बॅट मधनं आलाय चौकार. थँक्यू. या ठिकाणी पहा जगदीश सर, पाहुण्यांची रेलचल आज सुरूच राहणार कारण पाहुण्यांचं येणं आजचा अंतिम दिवस आहे. भाऊशेठ आरेड साहेब, आपण आलात व्यासपीठाला, आम्हाला शुभेच्छा दिल्यात आणि येऊन नुसत्या शुभेच्छा दिल्या नाही तर आर्थिक रोख आम्हाला 2,500 रुपये आपण सहकार्य केलं. त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं, शैलेशदादा वेखंडे यांच्या वतीनं, मनीष काडे यांच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर नितीनजी पवार याच गावातील एक खेळाडू आहेत आणि त्यांचं या मैदानावर विशेष प्रेम, या क्रिकेटवर विशेष प्रेम. नितीनजी पवार साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच या स्पर्धेसाठी मनीषजी काडे जरी असले परंतु यवन जोडी मनोज दादा वेखंडे एकाच राशीचे आहेत. काळ्या पडद्याच्या इथे उभे आहेत, ते पाहणी करतायत कुठे गर्दी कुठे काही कमी. असे मॅनेजिंग डायरेक्टर आमचे मनोजजी वेखंडे. पहिलं डीजे नितीनजी पवार साहेबांच्या स्वागतासाठी एक धून आपण पेश करायची आहे. बँजो. षटकानंतर थँक्यू. पहिल्या षटकार साडगाव संघ शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. पहिलाच बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, भन्नाट वेग, गोलंदाज सागर आहे डावखुऱ्या, त्याचा नवीन गोलंदाज. पहिला बॉल डॉट आलाय. 19 धावा पहिल्या ओव्हर अखेरीस विजयासाठी उर्वरित 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये विजयासाठी 38 धाव संख्येची आवश्यकता. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ऑन साइडला पराग तारमळेच्या बॅट मधनं मोठा प्रहार, षटकार. थँक्यू डीजे. चला नाणेफेकी करून घेऊया, फक्त डायरेक्ट नाणेफेकीच करूया. नितीनजी पवार साहेबांनी विनंती करतोय आपल्या शुभास्ते नाणेफेकी करूया. तर शिवसेना शाखा प्रमुख बिरवाडी आदरणीय प्रवीणजी भेरे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. षटकार आला नो बॉलवर 7 धाव संख्या फ्लाय होईल. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात तब्बल 26. फ्री हिट असेल पुढचा बॉल. जबरदस्त लढत आहे. राजे बॉईज त्यांच्या विपक्षामध्ये हार्दिक स्पोर्ट्स शहापुरा संघ. चला मॅच सुरू ठेवा. हेमंतच्या 3 षटकारांसाठी रोहन अशोक पांढरे यांच्याकडनं 1,001 रुपयाचा पारितोषिक लागलंय. सलगचे 3 षटकार. हेमंत सोकांडेला हे पारितोषिक. रोहन पांढरे मॅन फ्रॉम तुते. धावत संख्या स्कोरबोर्डवर 26. सागर. फ्री हिटचा बॉल असेल पराग साठी. या जोडीनं कमालची कामगिरी केली. फ्री हिटचा बॉल आहे त्यामुळे इथे विकेट नसेल परंतु चांगला झेल त्या ठिकाणी सलामने पकडला. एकच धाव तिथे मिळेल. धाव फलकावर धावा 1 ने पुढे सरकेल. धाव संख्या 27. विजयासाठी अजूनही 30 धाव संख्येची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये ते अजूनही विचार केला तर 16. गोटेकर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करायचं आहे पहिलं ते साडगाव संघाला. हो चांगला बॉल आहे. वन्स अगेन अनदर डॉट डिलिव्हरी. जबरदस्त गोलंदाजी करतोय सागर. चांगलं कमबॅक, चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. 15-30 इक्वेशन आहे. सलामीची जोडी अजूनही स्थित आहे आणि दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत. दोघांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये रन्स केल्यात त्यामुळे राजे बॉयचं पाडं जरूर इथे जड असेल या मॅच मध्ये. शफल झाला, टर्न केलाय, बॉलला दिशा दिली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं हेमंत सोकांडेच्या बॅटमध्ये इम्प्रोवाइज फटका. चौकार.
केला राजे बॉईजचा, तर हे दोनच खेळाडू रन्स बनवत आहेत. दोघांनीच कमालीची कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. आणि नक्कीच अर्जुन बांगर त्या ठिकाणी थोडंसं निराशजनक अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावसंख्येवर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक वेगाने फ्लाय होत असताना सागर सध्या गोलंदाजी करतोय. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. सामना जोडा जवळ येत चाललाय. इथे थोडंसं इम्प्रोवाइज पद्धतीने फटका मगाशी पाहिला आपण. तंत्रशुद्ध फलंदाजी देखील हेमंत करू शकतोय, त्याने दाखवलंय. आक्रमकता देखील त्याच्याकडे आहे. आणि दोन्ही सेमीफायनल 5-5 ओव्हरचे असतील असं आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचते. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवर. धावफलकावर धावा 32-32 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या सुरू आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फॉलो केलं, फुल लेनचा बॉल आहे. खोदून काढायला लावला, टॉट आलाय. चांगली रंगील ही मॅच. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 57 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या हा संघ करतोय. धावसंख्या 32-32 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय. लांब पल्ल्याचा षटकार. जबरदस्त बॅटिंग हेमंत सोकांडेने मन जिंकली आहेत प्रेक्षकांची. प्रत्येक मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी तो करतोय. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर 7 बॉलचा सामना त्याने केला. 20 धावसंख्येवर तो खेळतोय. पराग टारमाने 6 बॉलचा सामना केला. 16 धावसंख्येवर तो खेळतोय. 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हर मध्ये तब्बल 38 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सोपनजी भैरे यांच्याकडनं हेमंतला सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहन अशोक पांढरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अडतीस धावा स्कोर बोर्डवर. 2 ओव्हर मध्ये 19 सरासरी आपल्याला सध्या पाहायला मिळते ती बॅटिंग करत असताना राजे बॉय शहापूर या संघाची. गोलंदाज यंगस्टर आहे पुनश्च एकदा मॅन फ्रॉम कळंबे रोहन. साहिल साठी पारितोषिक आदरणीय विजयदादा बेरे यांच्या माध्यमातून सलग 3 बॉलवर 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. हेमंतने जर 3 बॉल 3 षटकार टाकले तर आदरणीय प्रवीणजी बेरे यांच्याकडनं 1100 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. पारितोषिकांची खैरात सध्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. बॉडी लाईन हा चेंडू हाताळला गेला होता. त्याला ऑन साइडला टर्न करायचं होतं, त्यामध्ये मिस झालाय. पराग पायाला ब्रश होऊन बॉल शॉर्ट फाईन लेग कडे गेला. एक सिंगल तिथे मिळाली. रोहनचं हे षटक भरपूर महत्वाचं असेल टीम हार्दिक स्पोर्ट्स शहापूर साठी. साहिल आहे, साहिल आहे गोलंदाज. हो चांगला बॉल, स्विंग अँड मिस, पुढ्यातूनच फिरवलाय. ही लाईन चांगली आहे. डावकुरा त्याच्या गोलंदाजासाठी ही लाईन चांगली आहे. मगाशी सागरचा विचार केला त्याने हाफ ट्रॅकर ठेवले होते, तिथून तो स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे फलंदाजाला अगदी सहज होते ते फटके खेळणे. यावेळी रोहनने दाखवलाय की लेफ्ट हँडेड गोलंदाज कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करावी. एक चांगला बॉल होता, पुढून फिरवलाय, डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 39 आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. once again another dot ball. पुनश्च एकदा एक डॉट चेंडू हाताळलाय. रोहन चांगली गोलंदाजी करतोय, चांगला टप्पा त्यानं सध्या ठेवलाय आणि याच टप्प्यावरून तो फिरवतोय बॉल. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 39 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जबरदस्त रंगते ही मॅच. रोहन, साहिल आहे मॅन फ्रॉम कळंबे. मिस टायमिंग आहे. मॅचची गोल्डन विकेट असू शकते आणि पकडलाय. बाली बागरेने झेल. हेमंत सोकांडेला माघारी परतावं लागेल. मॅच मध्ये कमबॅक हार्दिक स्पोर्ट्स शहापूरचा.
होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. पहिल्या 2 षटकामध्ये पूर्णपणे हावी झाला होता राजेबॉय शहापूर. तब्बल 38 धावा होत्या. असं वाटत होतं की वन साइडेड हा सामना हेमंत आणि परागची जोडी जिंकून देईल, परंतु क्रिकेट आहे, वेळ बदलायला वेळ लागत नाही. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये जे तुम्हाला हवं ते घडत नाही. इथे प्रत्येक क्षणाला हा खेळ रंग बदलत असतो. रंग बदलणाऱ्या सरड्यासारखा खेळ प्रत्येक क्षणाला रंग बदलत असतो. मैदानाच्या आतमध्ये साहिल आला. साहिलने सांगितलं की थांबा, मॅच संपलेली नाहीये. त्याने कमबॅक करून दिलाय हार्दिक स्पोर्ट्स शहापूरला. मॅच आता आपण पाहताय रोमांचकारी अवस्थेकडे वळत असताना, मॅच एका थ्रिलिंग क्लायमॅक्स कडे वळत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर 39 आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत किशोर परटोळे, मॅन फ्रॉम अंबरजे. डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि ही एक स्ट्रॅटेजी आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचा गोलंदाजी करतो, त्यामुळे त्याच्या समोर डावखुरी हाताचा फलंदाज पाठवलाय. अर्जुन प्लीज विनंती आहे, वेळ न घेता लगेचच फिल्डिंग लावा, मॅच सुरू करा. धावसंख्या 39 आहे, 39. जबरदस्त गोलंदाजी केली साहिलनं, मॅन फ्रॉम कळंबे. डावखुरी हाताचा एक चांगला गोलंदाज. ओहो, चांगला बॉल आहे, फुल लेन्स अलॉंग द कार्पेट ऑन साइडला. अर्जुन आहे, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही होणार आहे. परागने थांबवलंय. एकच धाव तिथे घेतली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 40 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2च धावांचं षटक आहे आतापर्यंत. हेमंत निराश असेल, कारण रोहन समोर त्याला बॅटिंग तितकीशी चांगली करता आली नाही. सुरुवात त्याने चांगली करून दिली होती. हा सामना हळूहळू आता प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवतोय. हा सामना सध्या आता आपण पाहिलं तर राजे बॉईज जे समर्थक आहेत त्यांना थोडासा टेन्स मध्ये टाकतोय. सामना संपलेला नाहीये. 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या 40. विकेट गमावले ती 1. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. साहिलनं जबरदस्त गोलंदाजी केली. चांगला टप्पा त्याने मेंटेन केलाय. डावखुऱ्याची तो गोलंदाजी करतोय आणि डावखुऱ्याचे गोलंदाज नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिल्यात. पुढून फिरवण्याचा प्रयत्न गॅप मध्ये सलाम शेख आलाय. सलाम शेखच्या माध्यमातून चुकी झालीये. मॅच मध्ये आला चौकार. ट्विस्ट. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. चौकार आलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 44. सलाम होता, सलाम करणे अपेक्षा नव्हती. चला प्लीज टीम हार्दिक स्पोर्ट्स, वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण आपलं सजून घ्या. सहा बॉल 13 धावांची आवश्यकता. सलाम करण्याची अपेक्षा नव्हती. बॉल सलाम असल्यानंतर तिथे बॉल नेहमीच कॅचेस पकडले जातात. चांगली फिल्डिंग होते. ओके, ठीक आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल. 13 पाहिजे. 13. दोन ओव्हर मध्ये 38 होत्या प्रशांत. या ओव्हरला 6 झाले. 6 44. तुम्हाला 57 करायचे आहेत. दोन ओव्हरला 38 होत्या. क्लिअर येते. या ओव्हरला 6 झालेत फक्त साहिलच्या. 6 बॉल 13 ची आवश्यकता. या ठिकाणी आपण पाहता व्यासपीठावर 2 दिग्गज खेळाडू होते. बिरवाडीचे आदरणीय नितीन पवार आणि दीपकजी गाडेकर यांचं देखील शुभागमन झालं याच्या दिवसामध्ये. आणि देखील
त्यांच्या करिअरमध्ये भरपूर सारं क्रिकेट खेळलं आणि एक ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि 2 दिग्गज खेळाडू सध्या आपण पाहताय या स्पर्धेचा आनंद घेत असताना. तेजस या तेजसनं तेजस्वी कामगिरी याआधी भरपूर वेळा केली आहे बोरशेती संघाकडून खेळत असताना. कालच्या दिवसामध्ये याची अनुपस्थिती होती. आज खास करून या सामन्यासाठी या तेजसला घेऊन आलेत. आजारी येतो, थोडंसं तंकीस त्याची तब्येत ठीक नाहीये, परंतु आज हार्दिक स्पोर्ट्ससाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल डॉट, 5 बॉल 13, 6-13चं इक्वेशन 5-13 वर आलंय. बॅटची कडा कॅन्डीच्या हातामध्ये झेल. पराग नॉन स्ट्राईकलाच राहील कारण नवीन फलंदाज येईल स्ट्राईकला. 2 बॉल डॉट, 6-13, 5-13, आता 4-13 फलंदाज बाद. कोई लक्ष्य बडा नहीं होता, हारा वही जो लढा नाही. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस दादा वेखंड पुरस्कृत विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025चा हा थरार उदंड प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभलाय. प्रेक्षक मायबाप वर्ग आज या मैदानावर तुडुंब गर्दी केली आहे. UTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपलं देखील स्वागत आहे. या एक हाय व्होल्टेज मॅचचे साक्षीदार व्हा. 4-13 सामना संपलाय का तर नाही. मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रशांत दिनकर, मॅन फ्रॉम असनोलीचा एक सितारा आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला पराग टारमय स्ट्राईक साठी, तो देखील तडफडतोय. जसं एखाद्या माशाला पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तो तडफडतो तसाच पराग सध्या स्ट्राईक साठी तडफडतोय. 4 बॉल 13ची आवश्यकता. जास्त वेग घेऊ नका अर्जुन बांगर प्लीज, सातत्याने विनंती तुम्हाला करतो. यानंतर साडगाव विपक्ष गोठे गरबी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 6-13चं इक्वेशन 5-13 वर आलं. 4-13 वर आलं. आता विकेट गेली किशोर परटोळेची. मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रशांत दिनकर. सामना सध्या हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. ओपन क्रिकेटचा थरार आपण पाहताय. शहापूरचा मित्रांनो, शहापूरचे 2 ओपनचे संघ ज्यांनी जबरदस्त दिमागदार कामगिरी करत असताना या मॅच मध्ये प्रवेश केलाय. यानंतर या विजयी संघाची आणि महापोलीस संघाची मॅच लागेल. तेजस पुनश्च एकदा. तेजस एक्सप्रेस थांबायचं नाव घेत नाहीये. डायरेक्ट हिट केलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? कोण झालाय बाद? पंच निर्णय कोण बाद झालाय? प्रशांत दिनकर बाद आहे. म्हणजे पुनश्च एकदा पराग नॉन स्ट्राईक एंडलाच थांबणार आहे. 3 बॉल तो फक्त बघतोय. त्याचे संघाचे सहकारी त्याची साथ सोडून जात आहेत. फलंदाज बाद. तर नितीन पवार आणि दीपकजी गाडेकर 2 दिग्गज खेळाडू बिरवाडीचे सध्या आनंद घेत आहेत. आज हे क्रिकेट पाहत आहेत. पाणी घेऊन जा 12th मॅन. 3 बॉल 13चं समीकरण आहे. सलामच्या हातामधनं जर तो चौकार वाचलू शकला असता तर कदाचित अजून हे समीकरण जास्त होता. सलाम एक दिग्गज खेळाडू आउटफील्ड मधला. 3-13. चला पाणी घेऊन जायचं लवकर. मॅच सुरू करायची आहे.
या व्यासपीठावर आपण पाहताय बिरवाडीचे दोन ओल्ड इज गोल्ड क्रिकेटर नितीन पवार आणि दीपकजी गाडेकर हे दोघे देखील उपस्थित आहेत. या सामन्याचा आनंद घेत आहेत. दिग्गज क्रिकेटर आहेत, त्यांचं देखील स्वागत. तीन बॉल 13 धावांची आवश्यकता. तेजस एक्सप्रेस भरधाव वेगानं सुसाट निघाली आहे. वासुदेवाला मॅन फ्रॉम कोसळे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. विकेट किपरने बॉल पकडला तर रन तुम्ही धावू शकत नाही आणि हॅट्रिक वर आहे. चांगला बॉल अपील. लेग बिफोर आउटच नाहीये स्पर्धेमध्ये, त्यामुळे रन इथे मिळेल. तेजस भरपूर जीवाच्या आकांताने अपील करत होता. बॉल अतिशय चांगला होता तेजसचा. आता इथे 1 रन आली आहे. 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. पराग तारमय मैदानाच्या आतमध्ये 8 बॉलचा सामना त्याने केलाय. 21 धावसंख्या त्याच्या बॅटमधनं आली आहे. परागकडे ती क्षमता आहे, परागकडे ती गुणवत्ता आहे, परंतु समोर यावी गोलंदाज वेगळा आहे. गोलंदाज आहे तेजस, मॅन फ्रॉम बोरशेती. बोरशेतीकरांची एक्सप्रेस आहे. या तेजस एक्सप्रेसने बोरशेतीकरांना अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याच तेजसच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय कॅप्टननं. 6 बॉल 13ची आवश्यकता होती. पहिला बॉल डॉट आला. 5-13 विकेट गेली. 4-13 पुन्हा एकदा डॉट. 3-13 एक सिंगल आली. आता 2 बॉल 12 धावांची आवश्यकता. समोर आहे पराग, त्यामुळे कुठेतरी धडकी थोडीशी हार्दिक स्पोर्ट्सला देखील असेल, कारण या परागने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी केली आहे. आपल्या फलंदाजीनं भरपूर वेळ घेतलाय हार्दिक स्पोर्ट्स आपण या सामन्यासाठी. अंपायर्स वॉर्निंग द्या आपण. शुभागमन झालं आदरणीय सुनील दादा सासे साहेबांचं. आणि आपण नक्कीच व्यासपीठावर आहे. आपलं भरपूर मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. आपलं आम्ही ऋणी आहोत. आपलं आभार, आपलं स्वागत. आपण व्यासपीठावर या प्लीज. आदरणीय अनिलजी गुजरे साहेब ज्यांच्या माध्यमातून जे युट्यूबर्स आहेत आमचे, त्यांची 9-10 दिवसाची राहण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेली. भरपूर मोठं सहकार्य आदरणीय अनिलजी गुजरे साहेबांचं, त्यांचं देखील ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तेजस एक्सप्रेस सुसाट निघाली आहे. ऑन साईडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक. विजयाचा सुगंध हार्दिक स्पोर्ट्स कडे. तेजस एक्सप्रेसने ही गाडी भरधाव वेगाने घेऊन गेलाय विजयाच्या दिशेनं. 1 बॉल आणि आता विजयासाठी आपण पाहू शकाल 12 धावांची आवश्यकता, 11 धावांची आवश्यकता. जयेशजी भालके साहेब आपण यायचं आहे आपल्याला. आयोजक आज आपल्याला सुट्टी नाहीये जयेश सर, कारण पाहुण्यांची रेलचेल. तेजस एक्सप्रेस 6-13ची आवश्यकता असताना परागला स्ट्राईक मिळणं आवश्यक होतं पहिल्या बॉल पासून. कुठेतरी ती गोष्ट चुकली. थोडासा गेम प्लॅनिंग चुकला राजे बॉय शहापूरचा आणि सध्या ते पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर मिसटायमिंग फटका सलाम शेखच्या माध्यमातून. चांगला एफर्ट आणि सामना जिंकला टीम हार्दिक स्पोर्ट्स. सेमीफायनल मध्ये प्रवेश. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम हार्दिक स्पोर्ट्स आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन आदरणीय हरेश दादा पोष्टे. तेजस एक्सप्रेस. तेजस एक्सप्रेस ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.